हॅलो एव्हरीवन, इट्स सलमान हिअर फ्रॉम वेडिंग वेन्यू स्टारलाइट इव्हेंट नवी मुंबई. तर हे बॅकग्राऊंड बघून तुम्ही असं वाटत असेल का कुठल्या गार्डन किंवा बगीच्यामध्ये आलो आहे. तर हे असं आज जे मी तुम्हाला दाखवतो आहे आपलं रिसॉर्ट आहे पनवेलमध्ये. न्यू रिसॉर्ट आहे, नवीन आहे. आणि इकडची जे फिलिंग्स आहे ना, एकदम गावाकडची फिलिंग्स आहे. किंवा आपला कोकणचं गाव असू द्या, मी कोकणचं आहे म्हणून मी सांगतो. इकडे आंबाचे झाड, फणसाचं झाड हे सगळं अवेलेबल आहे. मीन्स आपलं एक गेटअपसाठी, ठीक आहे. आणि इथे खूप चांगलं एन्व्हायरमेंट आहे, खरंच सांगतो. खूप चांगला एन्व्हायरमेंट आहे आणि रेट्समध्ये पण आहे ना भरपूर, मीन्स एकदम लो रेट आहे. बँकवेट आणि रिसॉर्ट अकॉर्डिंगली एकदम कमी रेट आहे. लोकेशनवर एकदम प्राईम चांगलं लोकेशन आहे. आपलं जे पनवेल रेल्वे स्टेशन आहे ना, तिकडून तुम्हाला 10 to 15 मिनिट्स तुम्हाला डिस्टन्स आहे. तर मी तुम्हाला पुढे सांगतो, रेट्स पण सांगतो आणि चला तुम्हाला पुढे मी दाखवतो काय काय आपली गोष्टी आहे, काय काय सगळं गोष्टी जे जे आहे आपला स्विमिंग पूल वगैरे, गार्डन एरिया. तर तुम्हाला मी सगळं दाखवतो. मला तर एकदम खूप चांगलं वाटलं, माझा जे मूड आहे एकदम फ्रेश झाला. आणि पण आता एप्रिल स्टार्ट झाला आहे, गरमी पण भरपूर गरमी आहे, गरमी एकदम भरपूर आहे. ठीक आहे, तर तुम्ही येत असेल ना विजिटला, तर जास्त करून तुम्ही 5-6 वाजता या टायमावर या. बिकॉज एक आत्ता टाईम जे आहे ते 2 वाजता आहे. बिकॉज 1, 2, 3 वाजता खूप जास्त ऊन आहे. तर तुम्ही तर मॉर्निंगला या लवकर, किंवा तुम्ही इव्हनिंगला 5 to 6 PM किंवा 4च्या नंतर जास्त करून या, 5 to 6 PM. तर तुम्हाला चांगलं वाटेल. तर चला मी पुढे तुम्हाला दाखवतो. सो मित्रांनो, हे आपलं एंट्रन्स आहे. इथे आपलं गार्डन एरिया वगैरे आहे. आणि समोर तुम्ही बघत आहे ना, तर हे बंगलो आहे छोटासा. मीन्स तुमची फॅमिली, रिलेटिव्स इथे इव्हेंटच्या वेळी राहू शकता, एन्जॉयमेंट करू शकता. आणि हे जे एरिया आहे लेफ्ट साईडला पूर्ण गार्डन एरिया आहे. तिकडे तुम्ही हल्दी फंक्शन, छोटा मोठा फंक्शन तुम्ही आरामात करू शकता. मोठा लॉन आहे बघा, खूप मोठा लॉन आहे. 1000चं वरती इव्हेंट तुम्ही आरामात लग्न करू शकता. हे मोठा स्टेज आहे, किती मोठा स्टेज आहे बघा. आणि लेफ्ट साईडला ते बिल्डिंग दिसते, तिथे 100 ते 150 लोकांचं स्टे पण होऊ शकतं. मीन्स प्रॉपर डेस्टिनेशन वेडिंग तुम्हाला करायची आहे, तर हे प्रॉपर्टी तुम्हाला बजेटमध्ये चांगली आहे. आणि तुम्ही स्विमिंग पूलचा एन्जॉयमेंट पण तुम्ही करू शकता. मधला जे पार्ट आहे ते डायनिंग एरिया आहे. आणि डायनिंग तुम्ही पार्टी पण करू शकता लॉनमध्ये इव्हेंट असला तर. हे बघा किती सुंदर दिसतोय. आणि हे पूर्ण गार्डन एरिया खूप मोठं गार्डन आहे, झाडे वगैरे आहे. आणि हे बघा समोर फणसचं झाड आहे. मी तुम्हाला बोललो होतं ना गावाकडची फिलिंग, तर हे खरं आहे, मस्त वाटत होता. आणि रेटबद्दल, आपलं जे प्रॉपर्टीचं जे रेंट आहे ना, त्यामध्ये स्विमिंग पूल, गार्डन एरिया, लॉन एरिया, ठीक आहे, आणि सगळं गार्डन वगैरे एरिया सगळं त्यामध्ये येतात. आणि फक्त आपली जे प्रॉपर्टीचा रेंट आहे एक दिवसाचा फक्त 1 लाख स्टार्टिंग आहे रेंट. आणि डेकोरेशन पण 1 लाख स्टार्टिंग आहे. तर एकदम बजेटमध्ये आहे. बाकीचे प्रॉपर्टीचा रेट थोडा जास्त आहे याच्यापेक्षा. आणि हे पनवेल स्टेशन नियर बाय पण आहे, हायवे रोडला. आणि पार्किंग पण खूप जास्त आहे आणि लॉन पण मोठा आहे. तर तुम्ही प्रॉपर डेस्टिनेशन वेडिंग बघत आहे, तर हे प्रॉपर्टी तुम्हाला चांगली पडू शकता. तर तुमची जे पण इन्क्वायरी असेल, तर माझं नाव सलमान आहे. तुम्ही नक्की मला कॉल करा, येताना पण कॉल करा. आणि तुम्हाला जे पण सजेशन पाहिजे, तर असंच पण तुम्ही कॉल करून विचारू शकता किंवा मेसेज पण करू शकता. तर मला नक्की तुम्ही कॉल करा. आणि पनवेलचे आहे ना, तर तुम्ही लाईव्ह येऊन पण बघा हे प्रॉपर्टी. बिकॉज व्हिडिओमध्ये मी टाकलो आहे ना, तर एवढं काय समजणार नाही. तुम्ही लाईव्ह येऊन बघितलं ना तर जास्त समजणार. तर धन्यवाद.